उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे पालकांसाठी एक मोठा प्रश्न, बरोबर ना? या लांबचक सुट्टीत मुलांनी फक्त धमाल मस्ती करायची की काहीतरी नवीनही शिकायचं? पण विचार करा, जर या दोन्ही गोष्टी एकत्र करता आल्या तर? चला, या सुट्ट्यांकडे बघण्याचे एक नवीन आणि एकदम मजेशीर मार्ग शोधूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना पडतो, नाही का? पण ह्याचं उत्तर एकतर हे किंवा ते असं असण्याची काहीच गरज नाही. खरं तर खेळ आणि शिक्षण यांची जर आपण मस्त सांगड घातली तर ह्या सुट्ट्या मुलांच्या विकासासाठी एक गोल्डन चान्स ठरू शकतात. चला तर मग तयार व्हा. आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीला एका जबरदस्त स्किल क्वेस्टमध्ये बदलणार आहोत. ही एक अशी मोहीम आहे जिथे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याची, स्वतःला आजमावून बघण्याची आणि भरपूर मजा करता करता प्रगती करण्याची संधी देईल. ओके, तर आपल्या या क्वेस्टचा पहिला टप्पा तो आहे मन आणि मेंदूच्या विकासाचा. इथे आपण अशा स्किल्सवर फोकस करणार आहोत जे मुलांच्या मनाला चालना देतील आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः पंख लावतील. सुरुवात करूया क्रिएटिव्हिटीने. चित्रकला, रंगकाम, टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी मस्त बनवणे किंवा स्वतःच्याच कथा तयार करणे. एवढंच नाही तर कधीतरी शिक्षक, डॉक्टर किंवा दुकानदार बनून खेळणं यासारख्या अगदी सोप्या गोष्टीतून मुलांमधली सर्जनशीलता बाहेर येते. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? यातून मुलांची काहीतरी नवीन तयार करण्याची क्षमता तर वाढतेच, पण जेव्हा ते स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतात ना, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो आणि हाच कॉन्फिडन्स त्यांच्यासाठी पुढे खूप महत्वाचा ठरतो. बरं, आता थोडं ब्रेन जिम करूया. म्हणजे काय? तर मेंदूला व्यायाम देणारे खेळ. जिग्सॉ पझल्स, सुडोकू, स्क्रॅबल सारखे शब्दकोडी किंवा अगदी सोपे गणिती खेळ. या सगळ्या गोष्टी म्हणजे बुद्धीला चालना देणारे खेळ आहेत. आणि घरी बसल्या बसल्या जीके क्विज खेळायला तर आणखीनच धमाल येते. म्हणजे बघा, हे खेळ फक्त टाइमपास नाहीत. यातून मुलांची लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, त्यांची मेमरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता, हे सगळं सुधारतं. ओके, मेंदूला तर आपण खुराक दिला. आता वळूया शरीराकडे आणि संभाषण कौशल्यांकडे. हा आहे आपल्या क्वेस्टचा दुसरा, तितकाच महत्वाचा टप्पा. शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर मैदानी खेळाला पर्याय नाही. सायकलिंग असो, मित्रांसोबत बॅडमिंटन किंवा क्रिकेट खेळणं असो, किंवा अगदी आपली साधी लपाछपी आणि पकडापकडी, किती मजा येते नाही का? यातून शरीराला एक नंबर व्यायाम मिळतो. घरातल्या घरात योगाची सोपी आसनं करणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे बरं का. या खेळांमधून मुलांचा फिटनेस आणि स्टॅमिना तर वाढतोच, पण एक अजून खूप महत्वाची गोष्ट घडते. जेव्हा ते ग्रुपमध्ये खेळतात तेव्हा त्यांच्या टीमवर्कची भावना म्हणजे सांघिक भावना आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढीस लागते. आता बोलूया कम्युनिकेशन स्किल्सबद्दल, म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याच्या कलेबद्दल. मुलांना गोष्टी सांगायला प्रोत्साहन द्या, रोजच्या छोट्या छोट्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारा किंवा मोबाईलवर त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करा. हे सगळं त्यांच्या बोलण्याच्या कौशल्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. या सगळ्यामुळे काय होतं तर मुलांचा लोकांमध्ये बोलण्याचा जो काही संकोच असतो तो कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, त्यांची भाषा सुधारते आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडायची सवय लागते आणि ही सवय पुढे जाऊन खूप उपयोगी पडते. आता येतोय आपल्या क्वेस्टचा शेवटचा, पण मला वाटतं सगळ्यात महत्वाचा टप्पा, भविष्याची तयारी. इथे आपण अशा स्किल्सबद्दल बोलणार आहोत जे मुलांना स्वतंत्र आणि आजच्या मॉडर्न जगासाठी तयार करतील. लाईफ स्किल्स म्हणजे काय? तर रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, जसं की स्वतःपुरतं सँडविच किंवा ज्यूस बनवणं किंवा निदान आपली खोली तरी नीट ठेवणं, झाडांना पाणी घालणं, ह्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांना स्वावलंबी बनवतात. आणि खरं सांगायचं तर हेच तर हवंय आपल्याला, बरोबर ना? या छोट्या छोट्या कामांमधूनच तर मुलं आत्मनिर्भर होतात. ते स्वतःची कामं स्वतः करायला शिकतात आणि त्यांची अवलंबून राहण्याची सवय कमी होते. हे बघा, आजचं योग डिजिटल आहे. मुलांना आपण टेक्नॉलॉजीपासून दूर ठेवूच शकत नाही. मग त्यापेक्षा त्यांना योग्य गोष्टी का नाही शिकवायच्या? कम्प्युटरवर टायपिंग प्रॅक्टिस करणं, कॅनव्हासारख्या ॲपवर सोपे डिझाईन बनवणं किंवा फोटो व्हिडिओ एडिटिंग शिकणं, ही आजच्या काळाची गरज आहे. हे सगळं आज कदाचित खेळ वाटेल, पण विश्वास ठेवा, ही त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. यातून मुलं फ्युचर करिअरसाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची कौशल्य नकळतपणे आत्मसात करतात. ओके, तर आपण इतक्या सगळ्या स्किल्सबद्दल बोललो, पण हे सगळं यशस्वी कसं करायचं?
या स्किल क्वेस्टचा यशाचा मंत्र काय आहे? चला, तोच आता जाणून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम. प्लीज मुलांवर काहीही लादू नका. त्यांना चित्रकला आवडत नसेल तर जबरदस्ती करू नका. त्यांना नक्की कशात रस आहे, त्यांना काय करायला खरंच आवडतं ते ओळखा आणि त्यांना त्याच गोष्टीत प्रोत्साहन द्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, स्क्रीन टाईम. मोबाईल, टीव्ही, गेम्स या सगळ्यावर थोडं नियंत्रण हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी करा, ती मजेदार असलीच पाहिजे. कारण जेव्हा मुलं एन्जॉय करतात तेव्हा ते जास्त चांगल्या प्रकारे आणि पटकन शिकतात. ठीक आहे, आता प्रश्न असा आहे की हे सगळं रोजच्या रुटीनमध्ये कसं बसवायचं. एक यशस्वी आणि बॅलन्स्ड समर वेकेशनसाठी एक सोपा आराखडा कसा बनवता येईल ते पाहूया. हे बघा, ही फक्त एक कल्पना आहे. यात सोयीनुसार बदल करू शकता. जसं की सकाळी थोडं योगा किंवा वाचन, दुपारी काहीतरी क्रिएटिव्ह काम, संध्याकाळ मैदानी खेळांसाठी फिक्स, आणि रात्री तर फॅमिली टाईम, मस्त गप्पा किंवा गोष्टी सांगणे. बघा, यातून सगळ्या प्रकारच्या स्किल्सना वेळ मिळतो. आणि ह्या सगळ्या धावपळीनंतर या स्किल क्वेस्टच्या शेवटी आपल्या हाती काय लागणार आहे? खरा खजिना काय आहे? तो म्हणजे आपली मुलं, जी केवळ मजा नाही करणार, तर त्या मजेतूनच आत्मविश्वासू, क्रिएटिव्ह आणि अनेक नवीन कौशल्यांनी कुशल बनतील. ही फन प्लस लर्निंगची पॉवरच त्यांना घडवते. तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. या सुट्टीत आपण आपल्या मुलांना कोणती नवी सुपर पॉवर देणार आहोत? क्रिएटिव्हिटीची, आत्मविश्वासाची की स्वावलंबनाची? हा निर्णय पूर्णपणे आपला आहे.